मी MRI केला तर त्यात पूर्ण ब्लॉक दाखवलं 60 ते 70% फरक पडलेला आहे. विषय निघाला एक जण म्हटला मोरे थेरपीमध्ये फ्री मला एमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं होतं. आता सर्रास मी 1-1.5 किलोमीटर सतत चालू शकतो. जीवन साथी आहे मोरे थेरपी, जीवन साथी आहे मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी, मोरे थेरपी. राजेंद्र रामदेव वाघोली, पिंपळगाव. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय त्रास होता म्हणून तुम्ही थेरपीसाठी आले? माझे 4 नंबर आणि 5 नंबर स्लिप डिस्क असते ना, ती सरकली होती. 2018ला ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर काहीच म्हणजे लक्ष दिलं नाही याच्यात, एकदम नॉर्मलमध्ये राहिले. पण 2024 जानेवारीमध्ये मला त्रास व्हायला लागला. मी MRI केला तर त्यात पूर्ण ब्लॉक दाखवलं. मला एमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं होतं. त्याच्यानंतर असंच तुमच्या आमच्या सारख्याकडून कळालं की इथं मला थेरपी काय म्हटली होती, पण थेरपीला जास्त पैसे जात होते आणि आमची काही तेवढी कॅपॅसिटी नव्हती. असं बोलता बोलता सहज विषय निघाला. एक जण म्हटला मोरे थेरपीमध्ये फ्री. मग मी मोरे थेरपी जॉईन केली. मला 2 महिन्यात जो 60 ते 70% फरक पडलेला आहे. मला पहिले 500 मीटर चालायचं म्हटलं इथून तर रस्त्यापर्यंत, तरी चालताना एकदा तरी बसायला लागायचं. आणि आता सर्रास मी 1-1.5 किलोमीटर सतत चालू शकतो. असं पण नाही, आता थोडा आहे प्रॉब्लेम, पण पहिला जितका होता आता त्याच्या जवळजवळ 60% कमी झालेला आहे. तर मग मोरे थेरपी तुम्ही खूप खूप धन्यवाद देतो. 2018 साली तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. मग त्या ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला थोडासा मार लागला. त्यावेळेस तुम्हाला तो काही जाणवलाच नाही. त्याच्यानंतर 4 वर्ष 5 वर्ष काहीच जाणवलं नाही. 4-5 वर्षानंतर त्रास जाणवला. मी डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टरने थोडं हे केलं. नंतर ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे गेले त्यावेळेस डॉक्टरांनी तुम्हाला इमर्जन्सी म्हणजे तुम्हाला इतका भयानक त्रास वाढला अचानकच की तुम्हाला डॉक्टरने इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं. 2 दिवसात ऑपरेशन करून घ्या. पण आता आपण सरस दुसरा सल्ला घेतच असतो, आपल्यातलं प्रत्येक जण घेतोच. तर मी असं 4 जणांचा सल्ला घेतला. बाकीची लोक म्हटली ऑपरेशन करायला काय हरकत नाही, पण जवळ 6-7 महिने तुम्हाला बसून थांबून राहायला लागेल. ते पण 100% सक्सेस होईल हे सांगता येणार नाही. तर मी विचार केला आपण जॉईन करू, इथं पाहू आपल्या नशिबात काय येते. पण मोरे थेरपीचं खरंच मी सतत आभारी आहे. म्हणजे त्यांना इमर्जन्सी 2 दिवसामध्ये ऑपरेशन केलं. लास्ट स्टेजला त्यांचं ते लास्ट स्टेजला होतं, पूर्ण ब्लॉक झालं होतं. मला पाय आहे ना आता उभं राहिलं असं 2 मिनिटात मुंग्या चालवायच्या सगळ्या. म्हणजे त्यांचा जो पाय आहे त्या पायाला हेरिटेशनचा त्रास होत होता आणि त्या त्रासामुळे त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस त्यांना मोरे फिजिओथेरपी बद्दलची माहिती भेटली त्यावेळेस त्यांनी काय केलंय की आधी असा डिसिजन घेतला की आपण थेरपी घेऊन बघूया आणि मग आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊया. परंतु मोरे फिजिओथेरपी मध्ये आल्यापासून त्यांचा जो त्रास आहे तो त्रास कमी जाणवला आणि मग आता तुम्हाला आता ऑपरेशन करायचंय की नाही? नाही, आता ऑपरेशनची काहीच गरज नाही. अजून 2-3 महिने 5-6 महिने केले ना मी पूर्ण पहिल्यासारखं होऊ शकतो. मी 2 महिने जसे कंटिन्यू केले ना तिथून पुढे जोपर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत मी कंटिन्यू करत राहणार. 2 महिन्यापासून कंटिन्यू थेरपी घेतली तरी कुठल्याच प्रकारचा म्हणजे थेरपीमध्ये व्यत्यय आले नाही किंवा थेरपीसाठी खाडे केले नाही. कंटिन्यू ज्यावेळेस त्यांनी थेरपी घेतली आज त्यांचं जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनला कमी किती खर्च सांगितलेला का तुम्हाला? 1-1.5 लाख रुपये. 1.5 लाख फक्त त्यांचा खर्च, बाकी औषध पाणी ते सगळं वेगळं होतं. म्हणजे मेडिटेशनचा राहण्याचा म्हणजे 2-2.5-3 लाख रुपये खर्च झाला असता. बरोबर. ऑपरेशन करायचं म्हणजे 2.5-3 लाख रुपये खर्च झाला असता. प्लस जो आपल्या शरीराला त्रास होता म्हणजे 6 महिने त्यांना जागेवर बसायला लागलो. बरोबर आहे की नाही? 6 महिने तुम्हाला जागेवर बेड रेस्ट घ्यावी लागली असती म्हणजे तुमचा खर्च पण वाचला आणि प्लस तुम्हाला मोरे फिजिओथेरपी मध्ये जी मोफत थेरपी देऊन तुमचा जो आजार आहे तो पण आजार बरा करायचं काम कोणी केलं आहे? मोरे फिजिओथेरपी सेंटरने केलं आहे. आपल्या परिवार कवचच्या थेरपीने केलं आहे. तुम्हाला इथे थेरपी घेतली कोणती थेरपी सगळ्यात जास्त आवडती? मला सर्वच आवडतं. सर्वच थेरपी. आपल्या थेरपीसाठी पण जोरदार क्लॅपिंग करायची. तुम्ही म्हणजे मोरे थेरपी बद्दल काही आई-बाबांना सांगू इच्छिता की खरंच तुम्ही तुमच्या शेजारी कोणी असेल बा असं त्यांचे गुडघे वगैरे किंवा कंबर वगैरे दुखत असेल किंवा पाठीचे काय प्रॉब्लेम असेल, दणकेचे, मानेचे,
तर खरंच मोरे थेरपीमध्ये अवश्य भेट द्या. आणि तुम्ही हे जे आपल्या आई बाबा इथं थेरपीसाठी येतात ते त्यांना काही संदेश देऊ इच्छिता की तुम्ही ते पूर्ण कंटिन्यू करीत राहा, तुमचं आरोग्य तुम्हाला खूप चांगलं लागेल. ह्याच्या वेळेस नक्कीच तुम्हाला जे ऑपरेशन कोणाकोणाला मणक्याचे गुडघ्याचे जे सांगितलेले आहेत ते ऑपरेशन कंटिन्यू थेरपीने 100% टळतात. म्हणजे तुम्हाला ते ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही. तर थेरपी ही आपली नित्यनियमाने घेणं खूप गरजेचं आहे, कारण थेरपी ही आपली काळाची गरज आहे. बरोबर आहे की नाही? काळाची गरज आहे. आज 2 दिवस म्हणजे इमर्जन्सी सांगितले की 2च दिवसामध्ये ऑपरेशन करायचे, लास्ट स्टेजला गेलेले. परंतु मोरे थेरपीमध्ये आल्यापासून त्यांनी आता ऑपरेशन करणं. आणि सरांनी पण मला एकदम चांगला सल्ला दिलेला आहे. मी सरांचे पण खूप खूप आभार मानतो. एकदम चांगला सल्ला दिलेला आहे त्यांनी पण. एकदा आपले कंपनीचे जे रिस्पेक्टेड डायरेक्टर गणेश मोरे सर आणि राजेंद्र मोरे साठी त्यांच्यासाठी धन्यवाद. जीवन कसे ते जगणे लढणे तुमचं शिकवले आम्हा. ईश्वरा सम उपकार तुमचे नाही विसरणार केव्हा. सुंदर जीवन आनंदी झाले